नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हा मका पिकामध्ये पहिला डोस खताचा आपण कोणता टाकला पाहिजे त्यावर सविस्तर बनवणार आहे। तर मी ॲग्रिकॉस वैभव नानासाहेब साळुंके BSc ॲग्रिकल्चर नेक्स्ट स्टेप शेती मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत। आपण बघणार आहोत की मक्काच्या पहिल्या 45 दिवसाच्या पर्यंत वाढ झाल्याच्या नंतर आपण कोणत्या खताच्या मात्रांचा यूज केला पाहिजे। तर सर्वप्रथम आपण 1846 प्रति एकरी 2 बॅग, त्याबरोबर आपण 10 किलो झिंक सल्फेट 33% किंवा 21% किंवा चिलेटेड झिंक 12% 10 किलो या 2 बॅग आणि एक ही बॅग असं मिश्रण करून त्या ठिकाणी आपण आपल्या मका पिकाला दिलं पाहिजे। त्याबरोबर सुरुवातीच्या 45 दिवसाच्या अवस्थेमध्ये आळीसाठी आपण झिंक 12% 10 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यासाठी, त्याचबरोबर इमामेक्टिन बेन्झोएट 15 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यासाठी एकत्रित मिश्रण करून फवारणी करायची, किंवा डेलिगेट आपण त्या ठिकाणी फवारू शकतो 10 ml प्रति 20 लिटर पाण्यासाठी, किंवा PI इंडस्ट्रीचे प्रेसिडो हेही आपण अळीसाठी त्या ठिकाणी फवारू शकतो, किंवा सिजेंटा कंपनीचे ॲम्प्लिगो प्रति 8 ml ते 10 ml 20 लिटर पाण्यासाठी फवारू शकतो। आणि जर शेतकरी बांधवांना 1846 जर मिळालं नाही तर 20-20-013 2 बॅग आणि त्यासोबत 2 बॅग सुपर दाणेदार किंवा पावडरचे घ्यायचे आणि 10 किलो झिंक घ्यायचं। 20-20-13 जर मिळालं नाही तर आपण त्या ठिकाणी 10-26-26 चाही वापर करू शकतो, परंतु पुढच्या डोससाठी आपल्याला खताची मात्रा बदलून घ्यावी लागेल। तर या पद्धतीने आपण खताचा डोस नक्की आपल्या मका पिकासाठी घ्या, नक्कीच आपल्या उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होईल। झिंक हे मका पिकामध्ये मेजर डिफिशियन्सी असल्यामुळे नक्की आपण झिंकचा वापर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये करा। झिंकचा वापर केल्यामुळे आपले जे मकाचे दाणे असतात ते शेंड्यापर्यंत त्या ठिकाणी भरण्यास मदत होते, आणि दाणे शेंड्यापर्यंत भरल्यामुळे आपल्या उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होते, ॲव्हरेजमध्ये वाढ होते। त्याचबरोबर मका पीक कमी पाण्याच्या ताणालाही त्या ठिकाणी झिंक टाकल्यामुळे सहनशक्ती त्या ठिकाणी निर्माण करते। म्हणून नक्की आपण या पद्धतीने खताचा डोस घ्या, किंवा दिलेल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबरवर संपर्क करून आपण खताचे डोस कोणते टाकावे याबद्दल माहिती विचारू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।